नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या परत सर्वांचं एकदा स्वागत. मनाशी तगूस थोडंसं थांबवलं आहे आणि जरा यू टर्न घेऊन वेगवेगळ्या स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये मी थोडंसं तुमच्याशी बोलली. आणि काल तो जो विसावा म्हणून मी एक शब्द वापरला आणि खरंच तुम्हाला विसावा वाटला असेलच, कारण बौद्धिक कसरतसुद्धा मनाला थकवा आणणारी आहे. आणि आपल्याला मन कसं ठेवायचं आहे, स्ट्रॉंग ठेवायचं आहे. मनाला वारंवार थकवा येऊ द्यायचा नाही आहे, फ्रेश मन असलं पाहिजे. म्हणून मग मी म्हटलं चला एक माझं सांगणं पण होतं आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकणं होतात. आजच्या पिढीला हे फार जरुरी आहे, कारण हे त्यांनी कधी ऐकलेलंच नाही आहे. आता बघा, काल आपण ते विसाव्याचं बघितलं आणि आता काय होतं की पान वाढणं ही एक कला होती, हे सुद्धा लोक विसरले आहेत. काय झालं आहे, बफे स्टाईल आली आहे. बफेमध्ये जातात आणि टेबलवर जे जे सगळं असेल ते ताटामध्ये घेऊन घेतात. मग ते आपल्याला आवडतं नाही. वास्तविक बफेचा अर्थ काय असतो की जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही पसंतीने घ्या. पण लोक त्याचा गैरसमज काय करून घेतात, नाही नाही हे सगळे टेबलवर जे पदार्थ ठेवले ते सगळे आपलेच आहेत आणि आपण हे खायलाच पाहिजे. अरे तुम्हाला कोणी शिक्षा करणार आहे का? म्हणा मला आवडत नाही ह्यातलं काही. एखादा पदार्थ आपल्याला आवडू नाही शकत. एखादा पदार्थ दुसऱ्या नवीन पिढीला आवडतो, आपल्या जुन्या पिढीला आवडत नाही. म्हणून मग ते सगळे पदार्थ करतात की कोणी चायनीज खा, कोणी पंजाबी खा, कोणी मराठी. आपली साधी खरडा भाकरीसुद्धा सुंदर लागते हो त्यापुढे. आणि आपण म्हणतो नाही नाही आता आम्हाला ना आमचं वय झालं, आता आम्ही सगळं खाऊन अगदी व्यवस्थित बसलो आहे, आता आम्हाला त्याची इच्छा नाही आहे. आम्ही काय खाऊ, आपली भाजी भाकरी खाल्ली तरी आम्हाला पटते आणि आमचं डायजेशन पण तेवढं आता स्ट्रॉंग राहिलेलं नाही असं आम्ही म्हणू शकतो. ठीक आहे, पण मग काय आहे, आपलं पान कसं वाढायचं, जेवणाचं जे पान असतं, जेवणाचं जे पान ताट म्हणतो आपण त्या ताटाला, ते वाढायचं कसं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण मीठ वाढतोच जेवणामध्ये, स्टार्टिंग मिठापासून करतो. मग डावी बाजू उजवी बाजू सांभाळत आपण पान वाढतो. पानामध्ये किती पदार्थ वाढायचे, किती वाट्या ठेवायच्या, किती चमचे ठेवायचे, हे सगळं गणित आपल्याला पदार्थ बघून ठरवावं लागतं. एक रस्साभाजी असेल तर डिश पाहिजे छोटी, कढी असेल तर वाटी पाहिजे, सूप असेल तरी बाऊल पाहिजे. आजकाल मोठा चमचा बाऊल असं पाहिजे असतं. ते वेगळं झालं. पण आपलं साधं जेवणाचं रोजचं पान जरी वाढायचं म्हटलं तरी एक ताट आपण ठेवतो, मध्ये पानामध्ये मीठ वाढतो. मग उजवीकडे भाज्या वाढल्या, पण मग काय गंमत असते, डावीकडे काय वाढायचं हा आजकालच्या मुलींना फार मोठा प्रश्न पडतो. चला मीठ वाढू, एखादी सुकी चटणी वाढू, एखादी हिरवी चटणी, ओली चटणी चिंचेची किंवा काही सॉस बीस असेल ते वाढून देऊ, पण त्यांनी काही गंमत येत नाही. आणि आजकाल एक गोजीरवाणा पदार्थ आला आहे बघा, सॅलड. सॅलडमध्ये काय करतात, कोणी कोणी चकत्या कापतं, कोणी लंबे लंबे काड्यांसारखे, आकपिटीच्या काड्यांसारखे कापतात, कोणी मोठे मोठे ठोळ पण कापतात. आपापली चॉईस असते ती, आणि समोरच्याचे दात बघून त्या स्लाईस ठरतात. मग ते खाणारे तसे कसे तरी आपले खाऊन घेतात. पण तो पदार्थ समजे कशाला कोणाला आवडेल किंवा चालेल चावायला वगैरे हे आपण सांगू शकत नाही. त्यामानाने आपली जी जुनी पारंपरिक जी कोशिंबीर हा पदार्थ होता, कोणी बारीक चिरून करायचं, कोणी चोचून करायचं, कोणी किसून करायचं, पण ते आबालवृद्ध खाऊ शकायचे. म्हणजे काय व्हायचं, साधी टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर तुम्ही घ्या, सुंदर त्याच्यावरती बारीक चिरून हिरवी कोथिंबीर टाका, थोडीशी हिरवी मिरचीची फोडणी टाका आणि दही मीठ साखर टाका आणि कालवा. एक एक चमचा जरी खाल्ला तरी समाधान वाटतं मुलांना पण आणि आपल्यालाही पण. मग त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे रंगसंगती साधायची असेल तर पांढरा मुळा टाकू शकता. कधी चेंज म्हणून लाल तिखट टाकून फोडणी करून बघा. दही नका टाकू, फक्त लाल तिखट टाका, मीठ साखर टाका आणि कांदा टमाटा मिक्स करून खा, बघा कसा लागतो. कारण कोणाकोणाला कोथिंबीरीची पण ॲलर्जी असते, म्हणजे नको वाटते. कोणी म्हणतं नाही हो ती तोंडात येते सारखी खायला, आम्हाला राहिलं काही हरकत नाही, भाजी शिजताना कोथिंबीर टाका. ह्यालाच तर पाकशास्त्र आणि पाककला म्हटली आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, बरोबर. मग काय झालं आहे, टोमॅटो कोशिंबीर आपण केली, त्यामध्ये पिवळे दाणे तुम्ही मक्याचे, आजकाल स्वीट कॉर्न म्हणून हा नवीन पदार्थ म्हणजे प्रकार बाहेर आलेला आहे मार्केटमध्ये. ते स्वीट कॉर्न पण चांगले लागतात, मऊ मऊ असतात, म्हाताऱ्या लोकांना सहज चावतात. तर ते तुम्ही कोशिंबिरीत टाकू शकता. मग काय होतं, लाल टोमॅटो, पांढरा कांदा, पांढरा मुळा, पिवळे स्वीट कॉर्न, किंवा तुम्ही हिरवे वाटाणे पण ताजे असले की टाकू शकता. आता सध्या काय आहे, शाकंभरी पौर्णिमा झाली. शाकंभरी पौर्णिमेला काय करतात लोक, सगळ्या भाज्यांचे दागिने करून देवीला चढवतात. याचाच अर्थ काय की मार्केटला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इतक्या आलेल्या आहेत की तुम्ही त्या सगळ्या खाल्ल्या पाहिजे.
पूजा म्हणजे काय नुसती पूजा नसते करायची हो. त्याचा अर्थ हाच आहे की ते तुम्ही घरात आणा आणि त्याचे वेगवेगळे उपयोग करून खा, म्हणजे त्याचा आस्वाद घ्या. आता काय असतं, गुजरातमध्ये उबाडियो म्हणून एक प्रकार मिळतो बघा. माठामध्ये अद्रक, हिरवी मिरची, खडे मीठ वगैरे ठेचून टाकतात आणि आता ज्या सगळ्या भाज्या येतात त्या सगळ्या थोडं थोडं कट करून त्याला त्यात हिरव्या मिरची, मीठ आणि अद्रकाचा ठेचा भरून त्याला त्यात ठेवतात आणि तो खड्डा करून मातीमध्ये तो माठ ठेवतात आणि मग त्याच्यावरती विस्तव ठेवतात, आतून खालून वरून असा. आणि त्या विस्तवाच्या उष्णतेने तो पदार्थ सगळा असा शिजतो. त्यात रताळू असतात, बटाटे असतात, वांगी असतात आणि ह्या सगळ्या शेंगा, वालाच्या ज्या पापडी वगैरे म्हणतात त्या सगळे प्रकार त्यात असतात. तुरीचे शेंगाचे दाणे, मटारचे दाणे, तर बरेच प्रकार असतात त्याच्यामुळे सगळ्याचा एकत्र स्वाद येऊन तो मसाला नसतो, तेल एक थेंब नसतं. आजच्या काळाला जरा आवडेल तो पदार्थ, तसा तो पदार्थ असतो. उबाडियो म्हणतात त्याला. तसाच गुजराती उंधियो, त्यात पण सगळ्या भाज्या असतात पण जरा तेल आणि मसाल्यांची रेलचेल असते. म्हणजे जरा खाणाऱ्यांच्या शौकीनांना ती एक मेजवानी असते. तसंच आपल्या कर्नाटककडे भजी म्हणतात. सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची भाजी करतात आणि मग भाकरीसोबत खातात. तो पण एक वेगळाच आस्वाद असतो. आता म्हणून मी तुम्हाला असं सगळं खाद्य भ्रमंतीला नेते आहे आणि वेगवेगळे पदार्थ तुम्हाला मी सांगणार आहे, दाखवणार आहे. आणि ही कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली ती बघा. टोमॅटो, कांदा, वाटाणे, पिवळे मक्याचे दाणे, कोथिंबीर हिरवी बारीकशी असं आपण चिरलं, मिक्स केलं की मग त्याच्यावर छान मऊशार एकदम मलाईदार दही टाका आणि थोडंसं साखर पेरणी तर तुम्हाला करावीच लागते. कुठेही पण जा तुम्ही, साखर पेरणी करून तुम्ही ते खाऊन बघा एकदा, ती कोशिंबीर तुम्हाला कशी वाटते आणि मग मला सांगा. तसंच एक मुळा जो एक पदार्थ आहे, म्हणजे भाजीचा प्रकार जो आहे, तो मुळा घरात आणलेला सुद्धा लोकांना काही आवडत नाही. नाक मुरडतात लोक, किती घाण वास येतो त्या मुळाचा म्हणतात. मुळा किसून त्याची भाजी सुंदर होते. मुळ्याचे पराठे तर पंजाब्यांचे प्रसिद्धच आहेत. पण मी एक साधा सोपा पदार्थ तुम्हाला सांगणार आहे. हरभऱ्याची डाळ भिजवायची, कारण आपल्या डावीकडचा पदार्थ चालू आहे सध्या. मिठाच्या डावीकडचे पदार्थ म्हणजे कोशिंबिरी, चटण्या, लोणचे, हा प्रकार आपण घेतो आहे सध्या. तर त्यामध्ये मग काय करायचं, हरभऱ्याची डाळ भिजवायची. अर्धा पाऊण तासात 1 तासात कोमटपणात ती चांगली भिजते. मग ती मिक्सरवर जरा ओबडधोबड वाटायची, बारीक फाईन नाही करायची, ओबडधोबड वाटायची. आणि मुळा किसून तर मिक्स करायचा आणि वर हिंगाची फोडणी द्यायची. हळद टाकायची नाही, नुसती मोहरीची फोडणी द्यायची, हिंग टाकायचा आणि थोडंसं लिंबू पिळायचं आणि मीठ साखर घालून तुम्ही ते खाऊन बघा. तुम्ही कोणाला कोडं घालू शकता की ही कोशिंबीर कुठली आहे, कशाची आहे, ओळखा पाहू, असं म्हणून तुम्ही त्यांना चांगलंच कोडं घालू शकतात. कुणीही ती ओळखू शकणार नाही, कारण त्यात जरासुद्धा मुळ्याचा वास येत नाही. आणि तुम्हाला एवढं जर धडपड करायची नसेल तर साधा मुळा किसायचा आणि त्याच्यावरती साईचं दही माहीतच असेल ना, आपण लोणी करायसाठी जे साय लावतो ते दही टाकायचं आणि थोडीशी मीठ साखर घालून थोडीशी फोडणी घालायची. ना हिंग घालायचा, ना हळद घालायची, ना कोथिंबीर घालायची. तीसुद्धा तुम्ही कोणी ओळखू शकणार नाही की ही मुळ्याची कोशिंबीर आहे. पानात वाढल्यावर लोक खाऊन घेतील आणि विचारतील की हे काय केलं होतं तुम्ही. तुम्ही करून बघा आणि मग मला उद्या सांगा. नमस्कार. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. माझं बोलणं तुम्हाला आवडतं हे पाहून मला खूप बोलायला उत्साह येतो आहे आणि तुम्ही त्याला लाईक करून सबस्क्राईब कराल ही आशा करते. नमस्ते. नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत. माझं बोलणं तुम्हाला आवडतंच आहे हे खूप बघून मला आनंद वाटतोच आहे. आणि परवापासून आपण जरा विसावा घेऊन जरा U-टर्न चालू केला आणि जरा खाण्यापिण्याच्या गोष्टी करू लागलो. कारण आहार हा असा विषय आहे की आहाराला विसरून चालत नाही. आहारावरतीच आपलं आयुष्य अवलंबून आहे, आपली बुद्धी अवलंबून आहे, आपल्या स्किनचं रहस्य जे म्हणतो. आणि म्हणूनच मी आपलं स्किनचं रहस्य वाढवायला किंवा तुम्हाला चांगलं वाटावं असं सांगायला मी मिठाची बाजूची डावी बाजू चालू केली आहे सध्या, कोशिंबीर या नावाने. सॅलड तर सगळेच खातात हो, त्यामध्ये मी कोशिंबीर हा प्रकार घेतला आहे. काल आपण टमाट्याचं आणि मुळ्याचं कोशिंबीर बघितली. आता आपण बघू बीटरूट. बीटरूट दिसायला किती सुंदर दिसतं, त्याची गुलाबाची फुलं करता येतात, दिसायला सुंदर रंग असतो. पण काय थोडासा मातकट चवीला असल्यामुळे ना खूप लोकांना तो आवडत नाही. पण त्यातल्या आयर्न आणि महत्त्वाच्या व्हॅल्यूजमुळे लोक त्याला अव्हॉइड पण करत नाहीत बघा, आणतात.
काहीतरी करतील त्याचं. पण काय करणार हो, सूप दिलं तर मुलं पिणार नाहीत. म्हणून मग काय करायचं, ते कुकरमध्ये उकडून घ्यायचं आणि बारीक फोडी करून किंवा किसून तुम्ही त्याच्यावरती फोडणी घाला हिंगाची आणि दही घालून थोडंसं मीठ साखर घाला. हवी असेल तर हिरवी मिरची घालू शकता. मुलांसाठी हिरवी मिरची नको. आणि तुम्ही ते सॅलड म्हणून किंवा कोशिंबीर म्हणून, भाषा काही असो पण प्रकार एकच आहे. आपण मराठीत कोशिंबीर म्हणतो. तुम्ही त्यांना सॅलड म्हणून दिलं तर ते आवडीने खातील. कारण आजची पिढी जरा इंग्रजीवर जास्त विश्वास ठेवते. ओहो सॅलड व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असं म्हणतात मुलं. सॅलड म्हणून खाऊन टाकतात चुपचाप. तसंच एक पिवळा आपला मक्याचा दाणा जो असतो तो किती सुंदर दिसतो बघा, स्वीट कॉर्न. तो पण एक उकडून घ्यायचा कुकरमध्ये, दाणे काढून त्याचे, आणि त्याच्यावरती थोडं साजूक तूप टाकायचं. थोडंसं लाल तिखट आणि काळी मिऱ्याची पावडर स्प्रिंकल करायची आणि मीठ टाकायचं आणि आवडत असेल तर लिंबू टाकायचं. हां, साजूक तूप नको असेल तर तुम्ही बटर म्हणजे लोणी पण टाकू शकता. पण एकेकाची आवड असते. ते टाकून तुम्ही त्याला मिक्स करा आणि ते पण तुम्ही डावीकडे वाढू शकता. मक्याची कोशिंबीर पण छान लागते. हवं तर त्याच्यामध्ये माणकासारखे लाल डाळिंबाचे दाणे थोडेसे टाका. अरे काय सुंदर रंगसंगती दिसेल. पिवळे दाणे मक्याचे आणि लाल दाणे डाळिंबाचे. मुलं आवडीने वेचून खाते. आणि मग असं थोडंसं अर्धवट, ते थोडंसं प्युअर अगदी शिजलेलं नसतं. डाळिंबाचे दाणे तर कच्चेच असतात. त्यामुळे कच्च्या वस्तूंचा, फळांचा पण आपल्याला फायदा मिळतो. त्यामुळे होतं काय, मुलांना दातांना पण प्रॉब्लेम पुढे, जे आजकाल लहान लहान मुलांपासून दातांचे प्रॉब्लेम चालू झाले. कारण काय, ते कच्चं खायला बघतच नाही. सॉफ्ट सॉफ्ट कॅडबरी सॉफ्ट, ब्रेड सॉफ्ट, बर्गर सॉफ्ट, त्यातले ते काय पॅटीस असतात ते पण सॉफ्ट, आलू अगदी मॅश केलेला. म्हणजे दातांना अजिबात कसरत नको, त्रास नको. मग कसं करायचं? त्यामुळे काय होतं, लोकांना अगदी आयतं खायला सवय लागली ना की मग दातांना त्रास होतो आणि मग डेंटिस्टकडे पळावं लागतं. तो दातांचा त्रास वाचवायला म्हणूनच मी आजकाल तुम्हाला कच्च्या भाज्यांच्या कोशिंबिरी असं म्हणून सांगते आहे. तुम्हाला ते कसं वाटतं ते बघाल आणि मला परत सांगाल. त्यासाठी तसंच काय, आपण पेरूची पण कोशिंबीर घेऊ शकतो. पेरूसुद्धा कोणाकोणाला कच्चा आवडत नाही. मग काय करायचा, पेरू बारीक चिरायचा, त्यातल्या आतल्या बिया काढून टाकायच्या. बारीक चिरून त्याच्यावर तुम्ही थोडं दही टाका आणि त्याला फक्त मीठ साखर टाका. फोडणी घालू नका. कोशिंबीर म्हणून वाढा, लोक आवडीने खातील. तसंच केळं. केळंसुद्धा आपण नुसते टोपलीत डायनिंग टेबलवर आणून ठेवायची, शोभा वाढवायची असं नसतं. आपल्या मनात विचार करायचा, अरे आज कोशिंबीर काय आहे, नाही का, कसली कोशिंबीर आहे. मग आपण काय करायचं, 2 केळं घ्यायची, त्याचे गोलगोल चकत्या कापायच्या, त्याच्यावर थोडं दही टाकायचं, मीठ टाकायचं. त्याला साखर नको, कारण केळं खूप गोड असतं. बस तुम्ही ते वाढून बघा लोकांना, लोक आवडीने खातील की अरे हा केळाचा प्रकार. हां, बनाना शेक, मँगो शेक, तर तुम्ही केळं, आजकाल शेक भरपूर झालेत. शेक हा विषय आपण नंतर घेऊ. पण सध्या आपला कोशिंबिरीचा म्हणजे मिठाची डावी बाजू चालू आहे, आपण तेच घेतो आहे. झाली पेरूची कोशिंबीर झाली, बीटरूटची कोशिंबीर झाली, केळाची कोशिंबीर झाली, मक्याची कोशिंबीर झाली. 4 कोशिंबिरी झाल्या. ह्या तुम्ही करून बघा. हे तुम्हाला होमवर्क आहे असं मला वाटतं. माझ्या मैत्रिणीच आहात तुम्ही, हसत खेळत करा, त्याच्यात काही त्रास नाही. किंवा मी उद्या तुम्हाला काही पनिशमेंट पण देणार नाही. असं म्हणून एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. माझं बोलणं तुम्हाला पटत असेल, आवडत असेल अशी खात्री आहे. कारण तुमचं सगळं व्ह्युअर्सचे हे मतं ऐकून मला उत्साह येतो आहे करायला. त्यामुळे तुम्ही माझं बोलणं ऐकताय हे पाहून मला खूपच आनंद होतो आहे. त्याबद्दल पुन्हा पुन्हा मी तुमचे धन्यवाद म्हणते. आणि आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत. माझं बोलणं तुम्हाला आवडतं हे ऐकूनच मला खूप उत्साह येतो आहे. आणि परवापासून आपण जे ताट चालू केलेलं आहे, डावीकडची मिठाची डावीकडची बाजू, तो जो प्रकार आहे तो खरोखरच विस्मरणात गेल्यासारखंच झालेलं आहे. मिठाच्या बाजूला डावीकडे काही असतं हे तर बऱ्याच लोकांना माहीत पण नसतं. जे काय पाहिजे ते घ्या, कच्चं कसं तरी खाऊन टाका, मोकळे व्हा. नाही, त्याच जुन्या जुन्या टाकाऊ पदार्थांपासून पण आपण काही काही चांगल्या गोष्टी करू शकतो. हे आजच्या पिढीला जरा कठीणच जातं पचायला. ते विचार करूच शकत नाही. कारण काय, नो टाईम. आणि नो टाईम याचं कारण सगळ्यात मुख्य माहितीच आहे सगळ्यांना. कारण स्क्रीन टाईम वाढला आहे. टी व्ही आणि मोबाईलमुळे व्यस्त झालं आहे जीवन. मग व्यस्त जीवनामध्ये पण आपली तब्येत आपण सांभाळायला पाहिजे ना. डावीकडची बाजू मी कोशिंबिरी सांगितल्या.
अजूनही बऱ्याच कोशिंबिरी सांगेल, पण त्यामध्ये लोणचं प्रकार जो असतो, लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आणि बाहेर कंपन्यांचे नवीन नवीन बाजारातले लोणचे मिळतात हो, बाटल्या सुंदर सुंदर पॅकिंगमध्ये मिळतात. त्याला घरगुती लेबल असतं, ऑर्गॅनिक लेबल असतं. पण काही काही लोक काय करतात, ते लोणचं टिकावं म्हणून त्याच्यामध्ये भरपूर व्हिनेगर टाकतात. मग व्हिनेगर टाकल्यामुळे काय होतं, त्याची आंबटपणा वाढल्यामुळे चव तर बरी लागते, पण ॲसिडिटी वाढायचं कारण होतं. त्यामुळे ॲसिडिटी पुष्कळांना होऊ शकते. आणि मग डॉक्टर काय सांगतात, आणि त्यामध्ये मीठ भरपूर असतं, त्यामुळे डॉक्टर काय सांगतात, लोणचं बंद करा. लोणचं बंद करा म्हणजे लोणचं खाल्ल्याने त्रास नसतो होतो, त्यातलं तेल, मीठ आणि व्हिनेगर हे जर जास्त असेल तर त्याचा आपल्या पोटावरती परिणाम होऊन आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते. आणि जर तेच लोणचं आपण घरी केलं तर त्यामध्ये आपण आपल्या मापानेच तिखट टाकतो, मापानेच तेल टाकतो. आणि आपलं तेल असं असतं की कमी जरी टाकलं तरी आपलं लोणचं खराब होत नाही, कारण आपण हवी ती काळजी घेतो. तर पहिला नंबर कशाचा येतो, साधा सगळ्यांना आवडतं कैरी. कैरीचं लोणचं जे काय, हिरवीगार कैरी आली बाजारात की आपल्याला त्याचं लोणचं करावंसं वाटतं. त्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिला नंबर काय येतो, पटकन कैरी कापायची, त्यात कच्चा कांदा पांढरा टाकायचा आणि लाल तिखट मीठ मेथ्याची फोडणी घालायची. हे झालं इन्स्टंट लोणचं. आणि मग काय, बाकी मग छान तुम्ही मोठ्या मोठ्या कैरीच्या फोडी कापा, त्यामध्ये छान भरपूर मसाला, मेथी मोहरीचा मसाला टाका, शोप लेवा पाटील लोकांचा मसाला टाका, युपी बिहारचा पंच फोरमचा मसाला टाका आणि सुंदर लोणचं तयार करा. हवं तेवढं तेल टाका. तुमच्या कैरीच्या फोडी त्याच्यात डुबून पोहल्या तरी कोणाला काही वाटणार नाही. ते लोणचं खावंसंच वाटतं, ते बिघडत नाही. कारण तेल आणि मीठ भरपूर असलं म्हणजे माफक प्रमाणातलं, तर तो लोणचं खराब व्हायचा प्रकार अजिबात होत नाही. मग काय येतं, कैरीचा नंबर कसा येतो, हे लोणचं साधं झालं, त्यात तुम्ही गूळ टाकू शकता किंवा लसूण टाकू शकता किंवा कैरी किसून त्यामध्ये उन्हात ठेवून त्याला मग नंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून जिरं टाकून, तर छुंदा नावाचा गुजराती प्रकार असतो. एक साखर आंबा म्हणून एक प्रकार, आपण साखर आंबा गुळांबा सगळ्यांनाच माहिती आहे. कैरी किसून साखर टाकून शिजवायची, लहान मुलांना पोळीशी पटकन मधल्या वेळेत देता येतं खायला. आणि अजून काय, कैरीचा मेथी आंबा पण करतात. कैरीच्या फोडी चिरून घ्यायच्या आणि मग मेथी, हिंग, हळद, मसाला, गोडा मसाला, थोडं 2-4 लवंगा, दालचिनी, तमालपत्र टाकून फोडी टाका, हिंग, मीठ, हळद टाकून झाकण ठेवा, थोडंसं पाणी टाका आणि त्या फोडी शिजल्या की मग गूळ टाका. आहा, 8 दिवस तुम्ही तो मेथी आंबा खाऊ शकता, पोळीशी, भाताशी, कशाशी पण. कसं वाटलं? आणखीन एक विदर्भामध्ये तक्कू नावाचा प्रकार आहे बघा, कैरी किसून त्याला सगळं लोणच्याचंच घालायचं, पण ते ज्यांना दात नसतात आणि ते जे दात आंब्याची भीती असते ते तो तक्कू थोडासा घेऊ शकतात आणि त्यातले थोडेसे किस घेतले त्याचे की मग त्यांना लोणचं खाल्ल्याचं समाधान पण मिळतं आणि दात पण आंबत नाहीत. ही गोष्ट झाली कैरीच्या लोणच्यांची. चटण्यांची चटणी पण करू शकतात. मिक्सरवर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, मीठ, गूळ टाका, पुदिना टाका. पुदिन्याची कैरीची चटणी तर माहितीच आहे सगळ्यांना. आणखीन काय म्हणायचं, कैरीला आपण कशातही टाकू शकतो. म्हणजे कसं, फणस उकडून घ्यायचं आणि त्याच्या फोडी करून किंवा त्याचं निघतं असे दशे निघतात, त्यामध्ये आपण त्याला कैरीला फोडणी करायची आणि प्रॉपर जे आपण नेहमी लोणचं करतो तसं करायचं. अहो, जे नॉनव्हेज खाणारे आहे ते सुद्धा म्हणतात की हे कशाचं लोणचं आहे, नॉनव्हेज टाकलं का काही लोणच्यामध्ये, असं विचारतात. इतकं चविष्ट लोणचं लागतं ते. आणि मग काय पुढे प्रकार येतो, आंबे हळद एक मिळते बघा, ओली हळद. ओली साधी हळद पण मिळते, ओली आंबी हळद पण मिळते. ओल्या आंबे हळदीचं लोणचं करायचं, त्यात कैरी किसून टाकायची, सुंदर लोणचं तयार होतं. एक भोकरा नावाचा गोल प्रकार असतो, त्यातली बी काढून त्याच्यामध्ये हा किस भरायचा आणि त्याचं लोणचं करायचं. भोकराचं लोणचं सुद्धा खूप सुंदर लागतं. असे विविध लोणच्यांचे प्रकार आहेत. तुम्हाला मी भरपूर लिस्ट सांगू शकते लोणच्यांची, कारण मला स्वतःला लोणचे खायला खूप आवडतं. मिक्स व्हेजिटेबल लोणचं तर त्याचं आता विसरून चालणारच नाही, कारण आता फ्लॉवर येतो, हिरवी मिरची येते, मुळा येतो, गाजर येतो, हिरवी मिरची येते आणि लिंबू तर खूप सुंदर बाजारात येतातच आहेत. हे चारही भाज्या मोठ्या मोठ्या फोडी करून मिठाच्या पाण्यात 2 दिवस भिजवायच्या आणि त्यानंतर त्या उपसून थोड्या कपड्यावर सुकवायच्या. कपड्यावर सुकवल्या की मग नंतर तेलाची फोडणी घालायची आणि मग हवं तेवढं लिंबू पिळायचं, कारण लिंबू तुम्ही जितकं टाकाल तितका त्याला रस्सा सुटेल. आणि थोडंसं मेथी मोहरीची पावडर टाकायची की तुमचं सुंदर लोणचं तयार होतं. आणि लहान मुलांच्या पोटात मुळा कसा घालायचा हे मी तुम्हाला सांगते आहे,
कारण मुळा हा प्रकार बिचारा फारच दुर्लक्षित राहिलेला आहे आणि मुळा म्हटलं की लोकांना पानात पडवत नाही. पण मी सांगते 5-5 वर्षाची मुलंसुद्धा तो मुळ्याचं लोणचं असे आवडीने खातात की त्यांनासुद्धा ते कळत नाही की त्यात मुळा टाकला आहे म्हणून. तुम्ही हे मिक्स व्हेजिटेबल लोणचं पण करून बघा. असेच मी एक वेगवेगळ्या लोणच्यांच्या लिस्ट तुम्हाला घेऊन येणार आहे. आता सध्या मी एवढंच थांबते आणि तुम्ही करून बघा. तुम्हाला कसं वाटतं ते बघा. त्यावर मी पुढचं तुम्हाला सांगत राहते. नमस्कार. माझं बोलणं तुम्ही खूपच आवडीने ऐकता. हे ऐकून मला खरंच खूप बोलायला उत्साह येतो आहे आणि एक प्रकारचं मोटिवेशन म्हणतात ना, आणि डोक्यात तोच विचार राहतो की नाही आपल्याला काय द्यायचं आहे सगळ्यांना. आपल्याला आवडतं, आपल्याला येतं आणि सकल सोडावे काय म्हणतात, सगळ्यांना ज्ञानी करून सोडावं असं मला वाटतं. ज्ञानी म्हणजे काय, मला पण काही खूप ज्ञान नाही आहे, पण जेवढं आहे तेवढं ज्ञान पण कसं असतं बघा, वाटल्याने वाढतं आणि तुम्ही झाकून ठेवलं की ते ज्ञान सडत राहतं. त्यामध्ये डेव्हलपमेंट होत नाही, विकसित होत नाही. मोठा वटवृक्ष केव्हा होतो, त्याला मोठा मोकळा ऑक्सिजन मिळतो, भरपूर पाणी मिळतं. तुमचं जे विचार आहे, तुमच्या आवडी आहे, तेच सगळं माझं पाणी आहे. आणि माझा वड आहे विचारांचा, वटवृक्ष जो आहे तो एकदम विकसित होईल अशी मला आशा वाटते. आणि तो पल्लवित झाला की तुम्हाला पण चांगलं वाटेल, कारण त्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेलच. नमस्कार. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. आणि माझं बोलणं आवडत असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.